2019 साली युतीला मोठं बहुमत मिळालं होतं. उद्धव ठाकरे हे आता जर भाजपबरोबर असते तर आत्ता मिळालेल्या यशापेक्षा मोठं यश मिळालं असतं. थम्पिंग मेजॉरिटी सहित सरकार स्थापन केलं असतं. पण संजय राऊतांच्या वागण्या बोलण्यामुळं ठाकरेंनी स्वतःचं नुकसान करून घेतलं. हे विधान आहे भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचं. आठवड्यापूर्वी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजप नेते चंद्रकांतदादा पाटलांनी अशाच आशयाचं विधान उद्धव ठाकरेंबद्दल केलं होतं. कोथरूडमध्ये महायुतीच्या विजयाचा जल्लोष साजरा करताना उद्धव ठाकरे हे पुन्हा महायुतीसोबत आल्यास तुमची काय भूमिका असेल असं त्यांना पत्रकारांनी विचारलं. त्यावर चंद्रकांतदादांनी उद्धव ठाकरे हे आमच्या सोबत आल्यास त्यांचं स्वागत आहे असं म्हटलं होतं. चंद्रकांतदादा असोत किंवा रावसाहेब दानवे असोत, दोन्ही नेते भाजपचे वरिष्ठ नेते मानले जातात. त्यांची उद्धव ठाकरेंबद्दलची भूमिका कुठल्याही आकसातून आलेली दिसत नाही. उलट या भाजप नेत्यांना उद्धव ठाकरेंबाबत सॉफ्ट कॉर्नर असल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंबाबत बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच, ते माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेन असं विधान केलं होतं. त्यावेळीही ठाकरे गट आणि भाजप एकत्र येण्याच्या मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या होत्या. पण ठाकरे गट आणि भाजपमध्ये मागील 5 वर्षात इतकं ताणलं गेलंय की या दोन पक्षांच्या एकत्रित येण्याच्या शक्यता खरं तर कमी वाटतात. पण दानवे आणि चंद्रकांतदादांच्या विधानांनी पुन्हा उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्रित येण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. पण खरंच हे दोन्ही गट एकत्र येतील का? आल्यास त्यामागील कारणं कुठली असू शकतात? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. जर आगामी काळात भाजप आणि ठाकरे गट एकत्र आले तर त्याचं पहिलं कारण असेल ते म्हणजे एकनाथ शिंदे. महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंमुळे जर कोणी समदुःखी असतील तर ते आहेत महाराष्ट्र भाजप आणि उद्धव ठाकरे गट. उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवण्यासाठी भाजपनं शिवसेनेत फूट पाडली आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. एकनाथ शिंदेंना शिवसेनेची जबाबदारी दिल्यास ते पक्ष सांभाळत आपल्या कक्षेत राहतील अशी शक्यता महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना वाटत होती. पण झालं उलटच. मागच्या 2.5 वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी शिवसेना तर वाढवलीच, पण भाजपला सुद्धा आव्हान द्यायला सुरुवात केली. आपण भाजप सांगेल तसं वागणारे नाही हे शिंदेंनी वेळोवेळी दाखवून दिलं. लोकसभा निवडणुकीत शिंदेंना लोकसभेच्या 8 ते 10 जागा मिळतील असं बोललं गेलं, पण शिंदेंनी 15 जागा मिळवून 7 जागा जिंकून आणल्या, तर भाजपनं 28 जागा लढवून फक्त 9 जागा जिंकल्या. थोडक्यात लोकसभा निवडणुकीत भाजपपेक्षा शिंदे गटाचा स्ट्राईक रेट चांगला राहिला. पण दुसरीकडे मात्र लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट म्हणावा तसा चांगला परफॉर्मन्स करू शकला नाही. ठाकरे गटानं 21 जागा लढवल्या पण फक्त 9 जागा जिंकून आणल्या. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गट असा 13 ठिकाणी सामना झाला होता. त्यात 7 जागा शिंदेंनी जिंकल्या तर ठाकरे गटानं 6 जागा जिंकल्या. थोडक्यात शिंदे गट ठाकरेंना लोकसभा निवडणुकीत भारी पडला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही शिंदे गट ठाकरे गटाला 3 पटीनं भारी पडलाय असं म्हणावं लागेल. शिंदेंनी 81 विधानसभेच्या जागा लढवून 57 जागांवर विजय मिळवला, तर ठाकरेंनी 95 जागा लढवून फक्त 20 जागांवर विजय मिळवला. शिंदेंनी बंड केल्यानंतर शिंदेंसोबत आलेला एकही आमदार शिंदेंची साथ सोडून ठाकरे गटाकडे गेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या मतांच्या टक्केवारीवरून असं दिसतंय की शिंदेंनी ठाकरे गटाची वोट बँक आपल्याकडे वळवली आहे. ठाकरे गटाला एकूण 10% मतं पडली तर शिंदे गटाला 12.5% मतं मिळाली. एकनाथ शिंदे पक्षाचा असाच विस्तार करत राहिले तर भाजपची हिंदुत्ववादी वोट बँक प्लस लाभार्थी वर्ग अशी शिंदेंची वोट बँक तयार होण्यास सुरुवात होईल. खरं तर ही वोट बँक आधीच अस्तित्वात आली आहे हे शिंदेंची मतं पाहून म्हणावं लागतं. त्यामुळं शिंदेंचं राजकारणातलं महत्त्व असंच वाढत राहिलं तर याचा धोका भाजपला सुद्धा आहे. या उलट ठाकरेंना हाताळणं भाजपला सोपं वाटत असावं. ठाकरे मातोश्रीवर बसून कारभार चालवतात असं म्हटलं जातं. त्यामुळं भाजपला ग्राउंडवर ठाकरेंचा कधीच धोका नव्हता. शिवाय मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची मनधरणी केली की ठाकरे खुश व्हायचे. पण शिंदे प्रत्येक कार्यकर्त्याशी संपर्क साधून असतात आणि बार्गेनिंगमध्ये लवकर मागे हटायला तयार नसतात. शिंदेंच्या खेळीचा अंदाज भाजपला लागताना दिसत नाही. त्यामुळं शिंदेंपेक्षा ठाकरे परवडतील असं भाजपला वाटत नाही ना, असं भाजप नेत्यांच्या वक्तव्यावरून वाटायला लागलंय. त्यामुळं पुढील काळात भाजप आणि ठाकरे गट एकत्र आले तर त्याचं पहिलं कारण एकनाथ शिंदे हेच असू शकतात. भाजप आणि ठाकरे गट एकत्र आले तर त्याचं दुसरं कारण असू शकतं ते म्हणजे हिंदुत्व. भाजप आणि शिवसेना यांच्या युतीचा पाया रचला गेला तो हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरेंसमोर हात पुढे केला आणि ही युती जुळून आली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रस्थापित राजकारणाला भाजप सेना युतीनं हिंदुत्वाच्या विचारांवर आव्हान दिलं. पण 2019ला
मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून भाजप सेना युती तुटली आणि पुढे शिंदेंनी सेनेत बंड करून शिवसेनेत उभी फूट पाडली. उद्धव ठाकरेंनी 2019ला महाविकास आघाडीबरोबर सरकार बनवलं असलं तरी ते आम्ही हिंदुत्व सोडलंय असा दावा करण्यास तयार नाहीत. उलट आमचं हिंदुत्व लोकांची चूल पेटवणारं हिंदुत्व आहे असा ठाकरेंचा दावा आहे. भाजप तर हिंदुत्ववादी पक्ष आहेच. दुसरीकडे एकनाथ शिंदे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत असले तरी शिंदेंचं राजकारण जाती आधारित राजकारण असल्याची चर्चा होते. गेल्या 2.5 वर्षात शिंदेंनी हिंदुत्ववादी ही प्रतिमा ओलांडून आपली प्रतिमा मराठा लीडर अशी तयार केली आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरे गट आणि भाजपचे पुन्हा एकदा सूर जुळू शकतात असं बोललं जातं. भाजप आणि ठाकरे गट एकत्र येतील याचं तिसरं कारण म्हणजे ठाकरे घराणं आणि भाजपच्या मैत्रीचा इतिहास. ठाकरे परिवार भाजपपासून कितीही दुरावला असला तरी भाजपच्या अंतर्गत एक असा गट आहे ज्याला ठाकरे आणि भाजपनं एकत्र यावं असं वाटतं. याचं कारण म्हणजे शिवसेना आणि भाजपच्या मैत्रीचा असलेला इतिहास. या मैत्रीनं महाराष्ट्रातील काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला हे अनेक जण सांगतात. ठाकरे भाजपपासून दुरावल्यावर संघातील अनेक जण नाराज झाल्याचं बोललं गेलं, कारण संघाचे सुद्धा बाळासाहेब ठाकरेंसोबत चांगले संबंध होते. काही दिवसांपूर्वी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत प्रमोद महाजनांच्या कन्या पूनम महाजनांनी खासदारकीचं तिकीट मिळालं नाही तेव्हा मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा फोन आला होता, आमच्यात बोलणं होत राहतं असं विधान केलं होतं. यावरून भाजपचे अनेक जुने नेते आणि परिवार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं दिसून येतं. या सगळ्यांना ठाकरे भाजपसोबत असावं असं वाटतं. त्यामुळं पुढील काळात कधी भाजप आणि उद्धव ठाकरे गट एकत्र आले तर भाजप सेना मैत्रीचा असणारा धागा त्यांना एकत्र आणू शकतो असं म्हटलं जातं. पण रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील यासारख्या नेत्यांना ठाकरे भाजपसोबत यावेत हे कितीही वाटत असलं तरी मागील 2.5 वर्षात ठाकरेंनी भाजपवर आणि भाजपनं ठाकरेंवर जी टीका केली आहे यामुळं दोन्हीकडून अजून कडवटपणा आहेच. यात पुन्हा हे दोघं एकत्र आले तर यांच्यावर संधी साधूपणाचा आरोप लागू शकतो. त्यामुळं नजीकच्या काळात तरी हे दोघे एकत्र येण्याच्या शक्यता कमी आहेत. यात विधानसभा निवडणुकीत लक्ष देण्यासारखी गोष्ट असेल ती महायुती म्हणून भाजप शिंदे आणि अजित पवारांसोबत कसं जुळवून घेतो. जर भाजपचं शिंदे गटासोबत पटलंच नाही तर ठाकरेंना भाजपचा दरवाजा खुला असेल असं म्हणता येऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? भाजप आणि ठाकरे एकत्र येऊ शकतात का? आल्यास त्यामागील कारणं नेमकी काय असू शकतात? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.